जवळ घरा नाही. हो हो. श्रीराम. जास्त जोरात ऐकवलं का? महाराज श्रीराम. खर तर जेव्हा अनिल मामांनी उपासनेच्या ठिकाणी सांगितलं की महाराजांविषयी बोलायचंय, मला समजलेले महाराज, मला खूपच वाटलं आपल्याला फारच समजलंय. आणि मी पटकन म्हटलं पहिला नंबर आपला बरं का. कारण काय होतं की श्याम काका गप्पा जशा मारतात तशा महाराजांच्या गोष्टी सांगतात. राजू काका तर एकदम मोगवती वाणी संपतच नाही लवकर. एकदम छान असं कुठे संपेल ते, कुठे संपतं त्यांचं बोलणं आणि केव्हा संपतं ते सुद्धा समजत नाही, इतका पण रंगून जातो. अनिल मामा तर ते प्रवचन वाचताना असं वाचतं, इतकं भावपूर्ण वाचन असतं. कसं बरं जमतं की ते भावच त्याच्यात बरोबर येतात. काकी किती रागवतात आपल्याला, पण जेव्हा अशा कार्यक्रमात भेटतात तेव्हा ते किती जवळ घेतात प्रेमाने. मग हे लोक ह्या मंचावर आल्यावर खूप बदलतात असं मला वाटलं. मग या मंचावर काहीतरी जादू आहे, या व्यासपीठामध्ये काहीतरी जादू आहे, म्हणून आपण केवळ नाव द्यावं असं मला वाटलं. मी नाव पण उत्स्फूर्तपणे दिलं आणि दुसऱ्या दिवसापासून मनातल्या आपल्यामधल्या दोन्ही मनांमध्ये द्वंद्व सुरू झालं. खरंच समजले का महाराज तुला? दुसरं म्हणायचं मग किती साधे आहेत महाराज, आपण सहज सांगू शकतो महाराजांबद्दल. शाळेत बोलणं खूप वेगळं हे रोज मला जाणवू लागलं. आणि म्हणून मग मी काहीतरी शब्दांची जुळवळ केली, ते तुम्हाला आता वाचून दाखवते. एक मन म्हणाले दुसऱ्या मनाला, खरंच समजले का महाराज तुला? ओशाळला जीव बोलला स्वतःला, पात्रता नाही माझी महाराज जाणवते मला. भले भले महारथी आले सभेला, कुठून दिले नाव जीव गलबलला. हळूच हसत महाराज म्हणाले मला, हळूच हसत महाराज म्हणाले मला, ऐकून बघ जरा अंतरीच्या नादाला. होऊ दे मोकळे भावभावनेला, चित्ती धरून घट्ट त्या रामनामाला. मनातले गुज सारे, मनातले गुज सारे सांगते तुम्हाला, महाराजांची जेवढी ओळख आहे मनाला. महाराज आहेत माझी माय माऊली, कनवाळू आणि कृपेची घनदाट सावली. आभाळा एवढे मन धरती सम माया, सदैव लाभली जीवनी ती छत्रछाया. अंतरी त्यांच्या वसे सदा रामराया, आवाहन करती सदा नाम जपावया. महाराज माझे प्रेमाचा अथांग सागर, आणि आहे मौनातला अखंड जागर. ते म्हणजे भक्तीचा फुललेला पारिजात, ते म्हणजे भक्तीचा फुललेला पारिजात. ते म्हणजे चैतन्याने ओथंबलेली साथ. मज अंतरीची व्यथा दिसता नेत्राला, मज अंतरीची व्यथा दिसता नेत्राला. कारुण्याची झाक दिसे त्यांच्या मुखाला. रडू नको बाळा समजावती मला, व्याधी त्रासून टाकती जेव्हा शरीराला. कृपेची घालती पाखर हळूच तयाला, अनुग्रहाची शाल पांघरता शिराला. मोक्ष भेटला भासतो त्याच क्षणाला. प्रवचनाला ऐकताना जाणवते मनाला, माझ्यासाठी लिहिले पट्टे अंतराला. भवसागरातील तेजोमय दीपस्तंभाला, साष्टांग प्रणिपात माझा श्रीचरणाला. माझ्या काका काकूंनी महाराजांच्या हातात माझे बोट दिले. माझे काका काकू म्हणजे श्री आणि सौ मुळे, आणि माझे बहीण मेवणे म्हणजे श्री आणि सौ याज्ञिक. यांनी माझं मनगटच महाराजांना पकडायला लावलं आणि अग्निहोत्री त्यांनी जोरात एक धक्का दिला पाठीत. आणि केवळ या गोष्टींमुळे आजही जीवनाला स्थिरता आहे, ते कुठे भरकटले नाही. जेव्हा जेव्हा आता महाराज थोडे थोडे समजलेले सांगते मी, जेव्हा जेव्हा आपला विवेक कमी होऊ लागतो तेव्हा महाराज व्याकुळ होतात. जेव्हा आपण मूक रुदन करतो तेव्हा महाराज व्याकुळ होतात.
आणि जेव्हा सात्विक आनंदाने आपण प्रसन्न होतो तेव्हा ते समाधानाने आपल्याकडे बघतात. स्वतः प्रापंचिक सुख फारसे वाटायला आले नाही, पण आपला प्रपंच आनंददायी करत राहतात. नकळत तर कधी जाणून बुजून झालेल्या चुकांनाही पोटात घालत राहतात. एकाच वेळी लेकरासोबत पण असतात आणि दुसऱ्या क्षणाला आपल्या सोबत पण येतात. नसण्यातले महाराज हा खूप अनुभव घेतला गेला. महाराज खरंच तिथं असतात का नसतात हा खूप मोठा भाग आहे. आधी एखादी गोष्ट झाली की जाणवायचं, अरे जे आता गेले ते महाराज तर नाही भेटले, त्याच्यात महाराज तर नव्हते ना, असं आधी वाटायचं. आता मात्र खात्री असते की महाराजच आहेत, फक्त महाराज आहेत. बाह्य आकार वेगवेगळे, आकारात खूप वेगळेपणा असतो, पण खरोखर त्यात महाराजच असतात. श्री महाराज कधीच आपल्याला उपाशी राहू देत नाही. कधी कधी खूप लाज वाटते की उपासना साधना जप काहीच करत नाही, आपली कुठेच बोंब पडत नाही, पण स्टेजवर जायची केवढी मोठी हौस. पण तरीही महाराज तेवढीच माया करतात. माझ्या काकांकडून मला मिळालेला सगळ्यात मोठा आशीर्वाद म्हणजे श्री महाराजांची कृपा आहे. एक अनोखा वारसा आहे. महाराज माझ्या जवळच असतात असं म्हणणार नाही मी, कारण त्यांना सगळ्यांजवळ जायचं असतं, पण ते मला भेटत असतात हे मात्र खरं. प्रभातीच्या तांबड्या सूर्यबिंबापाशी, नदीच्या तारांगणात, झिरमिर पाऊसधारांमध्ये, शांत शीतल पवन सोबत, आणि जेव्हा मला प्रचंड गर्दीत खूप मोठा भयान एकटेपणा वाटतो तेव्हा महाराज हळूच म्हणतात, मी आहे ना इथं. किती म्हणून सांगावं आणि काय म्हणून सांगावं. कधी कधी भेटणाऱ्या प्रत्येकातच महाराजांना भेटावं. जीवन असे जगणे म्हणूनच सुसह्य व्हावे. अजून एक मस्त गोष्ट म्हणजे त्यांनी मला एक सुंदर भातुकली दिली. कोरोनाच्या काळात सहज वाटलं की आपला ऑनलाईन एक ग्रुप करावा आणि सहज विचारत गेली, तुम्ही घेणार का जपात भाग, तुम्ही घेणार का जपात भाग. समोरच्याने काही नाहीच म्हटलं नाही. माझी अट तशीच होती की 100 का देत नाही आठवड्याला जप तरी चालेल. त्या 100 अनेक 100 भेटवलं, एक मोठा ग्रुप तयार झाला. आणि ती माझी नामाची भातुकली, तिची गोडी काय म्हणून सांगावी. अगदी 100 जप करणारा आणि एकाच वेळेस आठवड्यात 1 लाख जप करणारा, सगळे एकत्र सुखा समाधानाने नांदतात. कोणीच कुणाचा हेवा करत नाही, कोणीच काही बोलत नाही, कोणी का कमी का केलं म्हणून कोणी विचारत नाही. बरेच जण जात राहतात, कळत राहतात, पुन्हा नवीन येत राहतात, पुन्हा पहिले कधीतरी सहभागी होतात. एके दिवशी महाराज माझ्याकडून असं जप करून घ्या. महाराजांनी ती भातुकली जगायला देऊन एक छान साधन दिलंय. महाराज म्हणतात, तुझी भातुकली तुला जमली नाही, कशाला वाईट वाटून घेते, ही भातुकली खेळ. ह्या भातुकलीमधून तुला असा आनंद मिळणार आहे की तो कधीच नष्ट होणार नाही, आणि यातच खरा मोक्ष लपलेला आहे. काल म्हणजे आजच्या दिवशी आमची स्कॉलरशिपची परीक्षा आहे. त्या कमिटीत नाव देऊ, इथं तर नाव दिलेलं, मग कमिटीत नाव देऊ, याच्या राव नाही केलं, नको रे बाबा माझं नाव देऊ, नको रे बाबा माझं नाव देऊ. मग कसं बस, आणि मग शेवटी कुणावरच माझा विश्वास बसला नाही. मग महाराजांनाच धमकावलं की महाराज तुमच्याबद्दल बोलायचंय, मला नाव दिलंय मी, तुम्हीच घेऊन चला मला. मग महाराजांनी अशी खात्री दिली मला की ठीक आहे तू जाऊ शकशील. जेव्हा काल शाळा सुटली आणि खूप आनंदात सगळ्यांना सांगते, तू मला धुळ्याला जायचंय. पुढचा क्षण आपल्याला माहित नसतो. शाळेतनं बाहेर पडली, सहज घरी गेलेल्या एका विद्यार्थ्याला मला हाय बाय करावंच वाटलं. मॅडम आपल्या छोटीशी मुलं आमची जीव लावतात ती. तो मुलगा जोरात पळत आला आणि गाडीच्या पुढे आला. मला हात दाखवतो, मी त्याला बाजूला सरक म्हणते, बाजूला सरक, आणि तो वाचावा म्हणून मी जोरात ब्रेक दाबले आणि तिथंच मी गाडीवरनं खाली पडले आणि पायाला लागलो. आजूबाजूला पाहून घेतलं आणि पाय हळूहळू बाहेर काढला. म्हटलं महाराजांकडे जायचंय ना. घरी गेल्यावर दाखवलं नाही कुणाला. म्हटलं पुन्हा, तरी मुलगा म्हणाला एवढे पराक्रम केले तर तुला धुळ्याला जायचं दे का. मग जशी दिसली पर्स तशी उचलली आणि इथं आली. त्याला कारण आहे, माझी काकू ती मला सांगायची की जेव्हा मुलगा 12वीला गेला आणि त्याच्या 2-3 वाईट घटना घडल्या, तर काकू म्हणे, तो म्हणतो ना तुला की मी एकदम ब्लँक झालोय, तर तू असं कर, तो पेपरला बसेल तेव्हा तू माळ सुरू कर आणि पेपर संपेपर्यंत माळ खाली ठेवायची नाही. तो 12वीचा माझा मुलगा आज मेडिकल ऑफिसर झालाय. त्याला म्हटलं की
तू आज जे मिळवलं यश हे मला महाराजांना जाऊन सांगायचंय, हे सगळ्यांना जाऊन सांगायचं की नामस्मरणामध्ये इतकं महत्व आहे हे महाराजांनी मला पटवलंय. आणि बऱ्याचदा महाराज आपलं ऐकतात, आपण सांगतो ते महाराजांना समजतं, पण आपण पूर्ण म्हणजे आपली प्रतिभा नाही तेवढी, आपली साधना पण नाही तेवढी. म्हणून मग मी माझ्या काकांना सांगते की महाराजांना सांगा बरं का, महाराजांना साखर ठेवा. मी काकांना लगेच फोन केला, काका म्हटलं महाराजांना साखर ठेवा बरं का. आणि महाराज त्यांच्याशी बोलतात, खोटं वाटत असेल तर महाराजांना विचारून बघा. आणि असे खूप छान छान बोलण्यासारखं, पण वेळेची लिमिट आहे. म्हणून श्री महाराज बोलताना काही लेकराचं चुकलं असेल तर मोठ्या मनाने सांभाळून घ्या हो. हृदयाच्या आकाशात बांधियला झोपाळा, वर बैसा गुरुराया, माया बापा स्नेहा. चुकलं माकलं असेल तर सगळ्यांनी माफी करावी. धन्यवाद. श्रीराम. राजेंद्र कोरांनी. त्यानंतर आहे शैला धर्माधिकारी.